पुरस्कार या ठिकाणी साहेबांचा वाढदिवस ज्यांनी अतिशय उत्साहाने साजरा केला आहे त्या कार्यकर्त्यांवर आज जयंती साजरी करण्याची वेळ आली आहे। सगळ्यांच्याच मनात संमिश्र भावना आहेत। ज्या नेत्याचं कोडकौतुक केलं त्याच नेत्याची आज जयंती साजरी करत असताना प्रत्येकाच्याच हृदयामध्ये त्याच्या भावना दाटून आलेल्या आहेत। परंतु प्रत्येकाने हेच ठरवलेलं आहे की साहेबांना खरीखुरी आदरांजली वाहायची असेल तर साहेबांचा वसा पुढे चालवायचा आहे आणि साहेबांची अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करायची आहेत। आज कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे, कशा स्वरूपात असणार आहे? आज जरांगे पाटील देखील देत आहेत, काय आदरांजली असणार? साहेबांनी कायम गोरगरीब, दिनदुबळ्या, शोषित, वंचितासाठीच काम केलेलं आहे। मग तिथे कुठल्या एका समाजाचा विचार न घेता साहेबांनी कायम उपेक्षितांसाठी, विस्थापितांसाठी लढा दिलेला आहे आणि याच विस्थापितांनी आज साहेबांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केलेली आहे। मेटे साहेबांचा वारसा सामाजिक स्वरूपात तुम्ही आतापर्यंत चालवला, पक्षीय पातळीवर, संघटनेच्या पातळीवर देखील चालवला, परंतु राजकीय वारसा आता आगामी विधानसभेच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळेल। निश्चितच एकंदर त्याचीच तयारी आता सध्या सुरू आहे। आज देखील मोठे शक्ती प्रदर्शनाची तयारी आहे, तुम्ही सुद्धा आहात इथं आणि जरांगे पाटील सुद्धा येत आहेत। याला शक्ती प्रदर्शन असं म्हणता येणार नाही। म्हणजे मी तर म्हणेन की मगाशीच आपल्याला सांगितलं की ही विस्थापितांनी साहेबांप्रती व्यक्त केलेली आपली भावना आहे आणि मग यावरूनच आपल्या लक्षात येईल की हा विस्थापित किती मोठ्या संख्येने आहे। काही संकल्प यावेळचा हाच संकल्प असणार आहे, साहेबांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करून साहेबांना आदरांजली अर्पण करणं।